मी मागच्या 3 महिन्यात दर महिन्यात एका गड किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे। त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आज नाशिक जिल्ह्यातले या ठिकाणी एकत्रित आले आहेत, नगर जिल्ह्यातले बरेच आलेले आहेत आणि महाराष्ट्रातले गडकोट किल्ले जे आहेत त्या सगळ्यांची संवर्धन करणं, स्वच्छता करणं आणि त्याच्यात जे शक्य असेल लोक मदतीने ते दुरुस्त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं हा या मोहिमेचा उल्लेख। शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने जे गडकोट किल्ले हे आपण सगळे समजतो की त्या ठिकाणी त्यांचा रहिवास असल्यामुळं त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही सर्व गडकोट किल्ले जिवंत स्मारकं आहेत। ती आहेत तशी राहावीत, स्वच्छ व्हावीत आणि शक्य असेल तर त्यांची डागडुजी व्हावी, तोच उद्देश या मोहिमेचा आहे। प्रामुख्याने यामध्ये जसं खासदार लंकेंनी सहभाग घेतला तसं सगळ्याच राजकारण्यांनी घेऊन ही जिवंत स्मारकं जपली पाहिजे। आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे। हजारो तरुण आज या ठिकाणी एकत्रित आलेत, आपण पाहताय। त्या तरुणांच्यात तर नवचैतन्य या गडकोट मोहिमेमुळं निर्माण होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलच्या आदराची भावना, छत्रपती संभाजी महाराजांची हे व्यक्त करत तरुण या ठिकाणी येतात। तर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण अनेक जण करतात, जवळपास महाराष्ट्रातले सगळेच पुढारी याबाबतचं राजकारण करू पाहतात। मात्र जिवंत स्मारकं या ठिकाणी संवर्धन करण्याकडे काही अंशी म्हटल्यापेक्षा जास्त प्रमाणात दुर्लक्ष होत आहे। हे खरं आहे, दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळेच या मोहिमेला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं। चांदवडला देखील अहिल्यादेवींचा रंगमाल आहे, होळकरांचा तो कलाविष्कार आहे, मात्र दुर्लक्षित राहिलेला आहे। खरं तर या सगळ्या दरम्यान अहिल्यादेवींच्या आता 320 जयंती देखील साजरी केली, मात्र दुर्लक्ष राहिलं। 30 वर्षांपासून त्या वाड्याची अक्षरशः वाट लागली। खरं म्हणजे अहिल्यादेवींनी भारतातले 12 ज्योतिर्लिंग आणि अनेक देवस्थानांचा जीर्णोद्धार केला। त्यांच्याच पदस्पर्शाने जी वास्तू पुनीत झालेली आहे त्याचा संवर्धन करणं, त्यांना पुन्हा डागडुजी करणं हे गरजेचं आहे आणि सरकारने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। किमान या 300व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने तर हे होणं अत्यंत गरजेचं होतं। सर, आपण आज रामशेज किल्ल्यावर आले आहात, सिंहस्थ आहे, सिंहस्थाच्या माध्यमातून रामशेज किल्ल्याची डागडुजी व्हायला पाहिजे असं ग्रामस्थांनी मागणी केली आहे। काय वाटतं, कारण मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित असलेल्या किल्ल्यांपैकी रामशेज किल्ला एक मोठा असलेला इतिहास आहे रामशेज। मला अपेक्षा आहे की सरकार या सिंहस्थाच्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर परिसरातल्या सुधारणा करताना या किल्ल्यालाही त्याच पद्धतीनं महत्त्व देईल। माळेगाव साखर कारखान्याचा आजच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडते। मतदान झाल्यानंतर मोजणी ही बारामतीला होणार आहे। त्या सगळ्या अनुषंगाने राजकीय आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले। निवडणूक लक्षवेधी ठरते। त्या माळेगावची निवडणूक ही तिथल्या तालुक्यातल्या कारखान्याची निवडणूक आहे। हा स्थानिक प्रश्नावरची निवडणूक आहे आणि स्थानिकदृष्ट्या जे बोललं जातं आहे ते प्रसारमाध्यमं महाराष्ट्रभर दाखवत आहेत, पण प्रश्न मात्र तिथला स्थानिक कारखान्याचाच आहे। सत्तेचा वापर केला जातोय, पैसे वाटले जाते असं देखील आरोप होतोय, त्यामुळे असं मी तुमच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून बघितलं, अनेक लोकांचं तसं म्हणणं दिसतंय। 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट केलं जाणार आहे, निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की त्याचा गैरवापर केला जातो। निवडणूक आयोगाला मागच्या निवडणुका कशा झाल्यात हे चांगलं माहिती आहे आणि म्हणून फुटेज देण्याचं त्यांचं धाडस होत नाही आहे आणि सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी तक्रारी विरोधी पराभूत उमेदवारांनी केल्या तिथलं फुटेज देऊन खरं म्हणजे ही पारदर्शकता निर्माण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती।
मी अपेक्षा करतो की महामहिम सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब हे यात लक्ष घालतील. त्यांच्या मातोश्रींनीच अपेक्षा व्यक्त केलेली आहेत की बाकी काही नका करू, फक्त बॅलेटवर ही निवडणूक घ्या. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मतं वाढली, ज्या पद्धतीनं सगळ्या अंधाधुंद कारभार झाला तो बघता तर फुटेज CCTV कॅमेरे कशासाठी लावले? एव्हिडन्स तयार करण्यासाठी लावले. जर काही चुकीचं असेल तर ते निवडणूक आयोगाला कळावं म्हणून स्वतःही निवडणूक आयोग बघत नाही आणि लोकांनाही दाखवत नाही आणि कोर्टालाही दाखवत नाही. असं कुठे जगात लोकशाही असते का? पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सामील आहे ह्या सगळ्या कृत्यात. निवडणूक आयोगाच्याकडूनच या सगळ्याला प्रोत्साहन मिळते असं दिसतंय. त्यामुळं निवडणूक आयोगच मुख्य कल्प्रिट आहे असं म्हणायला हरकत नाही. छगन भुजबळ त्यांनी नाही का राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले भास्कर जाधव, आणि ते असंही देखील म्हणतायत की ठाकरेंच्या शिवसेनेत मला हवं त्या पद्धतीने पद देखील देत नाहीये, मला डावललं जातं असं देखील सांगितलं. नाही, भास्कर जाधव हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. मला खात्री आहे की ते लढत राहतील आणि असं काही निवृत्ती स्वीकारणार नाहीत. छगन भुजबळांनी विद्याचा जो मुद्दा आहे तो व्हायरल होतोय. मंत्रिपदासाठी, पालकमंत्रीपदासाठी कुठेतरी आगोरी विद्या केली जाते, त्यामुळे महायुतीत काहीतरी कलगीतुरा पाहायला मिळतं. राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर आगोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्यांनी काय केलं त्यावर तुम्ही एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे? छगन भुजबळांनी कालच्या दिवशी एक रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्या शिवसेनेसोबत काम केलं त्यामध्ये जे ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी चर्चा सुरू होती त्यावर त्यांचं स्पष्ट मत असं आहे की ते दोघं एकत्र येणार नाही. दुसरी गोष्ट, दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येणार नाही आणि विशेषतः शरद पवार साहेब हे भाजपसोबत कधीच जाणार नाही अशी त्यांनी एक स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपण या भूमिकेकडे कसं बघता? मी ते काय म्हटले नक्की ऐकलेलं नाही, पाहिलेलंही नाही आहे. पाहिल्यावर सांगेन. भास्कर जाधव असे म्हटले की मी शरद पवारांना सोडलं ही माझी मोठी चूक आहे, त्यांनी मला अनेक मंत्रिपद दिलेलं आहे असं देखील. शरद पवार साहेबांना सोडलं असे अनेकांना दुःख होतंय. काही असे व्यक्त करतायत, काही लोक व्यक्त करू शकत नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे. हिंदी भाषा सक्तीवरून असीम सरोदे यांनी देवेंद्र फडणवीसांना नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये म्हटलंय की मराठी माणूस आणि महाराष्ट्राची फसवणूक केल्याचा आरोप केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा एका बाजूला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदी कंपल्सरी कसं होईल असेच नियम करायचे. खरं हिंदी हे ऑप्शनल आहे, तसं ऑप्शनल ठेवलं आहे. पण मग दुसरी जर भाषा घ्यायची असेल संस्कृत तर मग 20 विद्यार्थी असल्याशिवाय ती घेता येत नाही. म्हणजे तू नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे जा असंही व्यवस्था जर सरकारने केली असेल तर हा मराठी भाषेच्या ऑप्शनल असेल तर आमची काही हरकत नाही. पण हिंदी न घेता तुम्ही दुसरी भाषा घेतली आणि त्याला 20 विद्यार्थी जमले नाही तर तुम्हाला नाईलाजाने पुन्हा हिंदीकडे वळावं लागतं. हे चुकीचं आहे आणि सरकार त्यामुळं त्या निमित्तानं हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण हिंदी भाषेचं कौतुक मराठीपेक्षा जास्त होऊ नये एवढी तर आमची ठाम अपेक्षा आहे. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी अण्णा बनसोडेंनी इच्छा व्यक्त केली आहे. तर कालच अमोल मिटकरी यांनी देखील पांडुरंगाला साकडे घातल्याचं त्यांनी सांगितलंय. काय वाटतं आपल्याला? आपण देखील एकेकाळीचे त्यांचे सहकारी आहेत, अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. नाही तर काय आहे की 10 आमदार घेऊन मी त्यांना मुख्यमंत्री करू शकत नाही. त्यामुळे ते त्यांच्या बळावर मुख्यमंत्री झाले तर या सध्याच्या सरकारमध्ये काही होऊ शकतं ना. नितीन गडकरी यांच्या एका वाक्याची चर्चा होती. माझ्या इच्छेला कोण विचारतो? तुम्ही 10 आमदार म्हटले, तेच ना मी सांगितलं ना तुम्हाला. नाही, 10 आमदार असणारे पक्ष त्यांना मुख्यमंत्री कसा करू शकेल असा त्याचा अर्थ. तुम्ही लगेच नवीन रेकॉर्ड लावू नका. नितीन गडकरींची एक वाक्य सध्या जोरदार चर्चेत, अभी तक जो हुआ है वो न्यूज रील थी, असली फिल्म अभी सुरू होने वाली असं ते म्हणतात. पण आम्ही 2029 साली नितीन गडकरी यांना कोणत्या रूपात आम्ही बघणार आहोत या प्रश्नावरती त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे एका मुलाखतीमध्ये. नाही, नितीन गडकरींचा काम अतिशय उत्तम आहे. यात केंद्र सरकारला दाखवण्यासारखे जे काम आहे त्यातलं हे एकमेव काम आहे की जे रस्ते उत्तम केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्यासाठी सद्भावना असणारी भारतामध्ये फार मोठी जनता आहे. त्यामुळं अभी तक देखा वो रील है
और काय पिक्चर अभी बाकी है तो वो पिक्चर जल्दी वो शुरू करे वो पिक्चर अगर 2029 के बाद में हुआ तो क्या फायदा है। तो 29 के लिए अगर पिक्चर दिखाना है तो अभी से वो शुरू होने की आवश्यकता है। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर विविध स्वरूपाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत। प्रामुख्याने प्रत्येकाला संधी मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा आहे। स्वबळावरच्या अनेक ठिकाणच्या भावना व्यक्त केल्या जात आहे। महायुतीमध्ये तशी चुरस बघायला मिळते। महाविकास आघाडी म्हणून एक संघ लढणार की स्थानिक पातळीवर वेगळा विचार होईल? महाविकास आघाडी म्हणून एकसंघ लढण्याला आम्ही सगळे प्राधान्य देणार आहोत आणि एकसंघ लढू आणि चांगला रिझल्ट दाखवू शकू असा आम्हाला विश्वास आहे। मुंबईत शिवसेना भवनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार, जय मा कामाख्या देवी असं त्याच्यावरचा आशय आहे। आता कोण कोण देवीला साकडं आलेलं आहे याचा शोध घ्या तुम्ही। मुंबईत बॅनरवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत बॅनरवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मातोश्री परिसरामध्ये नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ते बॅनर लावलंय, त्यात वस्ताद आणि हिंदू गब्बर असं उल्लेख करण्यात आलाय। वस्ताद आणि हिंदू गब्बर, हिंदू गब्बर नितेश राणे गब्बर गब्बर म्हणजे असा उल्लेख करण्यात आलाय। अशा शोले मधल्या गब्बरला काही चांगल्या दृष्टीनं लोक बघत नव्हते, त्यामुळं हिंदू गब्बर म्हणजे काय हे मला कळलं की मग त्याच्यावर बोलेन। पण त्यांचा वाढदिवस आहे, आजच आहे का? त्यांना शुभेच्छा। साहेब प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपण एक इच्छा व्यक्त केली होती शरद पवारांसोबत, अनेक नावं चर्चेत आहेत। काय वाटतं राज्यात काय? आता काय आहे की आता किल्ल्यावर चढायचंय, तुमच्यापैकी जे वर येतील त्यांनाच तो बाईट देईन मी।